नमस्कार, आपण पाहत आहात एबीएन एक्सप्रेस न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नो युअर आर्मी मेळाव्याचे उद्घाटन। राष्ट्रीय सुरक्षतेच्या बाबत भारतीय सैन्य दल सक्षम। मुख्यमंत्री पुणे दिनांक 3 भारत देश राष्ट्रीय सुरक्षतेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्य बाजूने मजबूत आहे। भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, जल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यात सैन्य दल सक्षम आहे, असे गौरव उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। समर्थ भारत सक्षम सेना या प्रेरक संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडोच्या वतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आयोजित नो युअर आर्मी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी खासदार मेघा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, दक्षिण कमांडोचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज शेठ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी, राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक अचल दलाल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सतीश हंगे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते। श्री फडणवीस म्हणाले, या मेळाव्यात भारतीय सैन्य दलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात चाललेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेषाचे सुरू असलेले प्रचंड काम पाहायला मिळत आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहे। शिवाय युवकांना भारतीय सैन्य दलात भरती होण्याच्या दृष्टिकोनाने प्रेरणा मिळणार आहे। भारत देशाने संरक्षण क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणाची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी भारतीय सैन्य दलाचे यांनी अभिनंदन केले। मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने भारतीय सैन्याचे सहाय्यक संरक्षक क्षमतेचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे बहुमान प्रदर्शन भेट देऊन माहिती जाणून घेतली। तसेच परिसरातील विविध संरक्षण विषय, अत्याधुनिक शस्त्रे, रणगाडे उपकरणाची पाहणी करून माहिती घेतली।